शेवटचा प्रश्न, कारण की खूप वेळ झाला, 1 तास झाला. अध्यक्ष महोदय, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पांदन रस्ते करण्यासाठी महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे. 50 वर्षाचा जो प्रश्न आहे, शेतीमाल आणण्यासाठी रस्ते नव्हते किंवा शेतात खत नेण्यासाठी रस्ते नव्हते. माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. मी त्यांचे आभार मानतो. आता जे काही पांदन रस्ते कामं हाती घेण्यात आलेले आहेत, महाराष्ट्रात काही मतदारसंघात हे कामं सुरू झालेले आहेत. जालना जिल्ह्यात सुद्धा पांदन रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन मंत्री महोदयांनी याला निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची एक विनंती आहे. नंबर 2, एक पॉइंटेड प्रश्न. शेतकऱ्यांनी विहिरी खोदलेल्या आहेत, बांधकामं केलेले आहेत, विहिरीचे पैसे शेतकऱ्यांचे मिळत नाही आहेत. पांदन रस्ते जुने जे झालेले आहेत, 2 वर्ष झाले, त्याचे पैसे मिळत नाही आहेत. मागच्या अधिवेशनात मी लक्षवेधी लावली होती, तारांकित प्रश्न लावला होता आणि याचे आयुक्त जे आहेत यांनी काही दलाल हाताशी धरलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला पालघरच्या, तर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव कचराकुंडीत टाकून दिला आणि जिल्हाधिकाऱ्याच्या प्रस्तावाप्रमाणे पैसे न देता दलालामार्फत जे लोक तिथं जातात टक्केवारी घेऊनच MREGचे पैसे दिले जातात. माननीय मंत्री महोदयांनी मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं उत्तरात की आम्ही याची चौकशी करू आणि आयुक्तावर कठोर कारवाई करू. तर ताबडतोब विहिरीचे पैसे, गोठ्याचे पैसे, पांदन रस्त्याचे पैसे, शेततळ्याचे पैसे जे थकलेले आहेत ते पैसे तातडीनं देण्यात यावे. आणि मजुराचे पैसे सुद्धा थकलेले आहेत, त्याचं हातावर पोट आहे. केंद्राचे येतील तेव्हा येतील, पण राज्यानं पैसे देण्याचं मंत्री महोदयांनी मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं. विनंती आहे की तातडीनं हा निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, शेवटचं. टप्प्याटप्प्याने जसे पैसे आले तसे दोन्ही आपण दिलेत. मजुरांचे पण दिलेत, कुशलचे पण काही प्रमाणात मिळाले ते दिलेले आहेत. आणि जे आता सांगितलं आपण आयुक्तांनी जे काही आपण त्यांच्याबद्दल तक्रार केली त्याची चौकशी केलेली आहे आणि जे आयुक्त आहेत ते आता बदली होऊन लातूरकडे गेलेले आहेत. नवीन आयुक्त 8 दिवस झाले आलेले आहेत. परंतु ज्यांनी जो काय आक्षेप घेतलेला आहे, मागच्या वेळेला आपण सांगितलं त्याप्रमाणे जेवढे पैसे आले तसे आम्ही वर्गावरपर्यंत दिलेले आहेत. काही थोड्या प्रमाणात आहेत, ते आता आले का देतो आणि ते आयुक्त तिथून गेलेले. आता परत तक्रार येणार आता या लक्षवेधीला 30 मिनिटं होऊन